आणि त्यानंतर मात्र बघा यावेळेस बघा सँडी राठोडच्या बॅटमधून डिफेक्सच्या कमरच्या बाजूला खेळ आहे. संदेश आव्हाड्याच्या गॅलरीच्या दिशेला खेळलेले कणखणी फटका इंदापूर टायगर्समध्ये पुन्हा एकदा मारलेला सूर मातीचा धूर बघा आणि सेंडू सीमारेषेच्या बाहेर बघायचं आपल्याला भर एलईडी टीव्ही या ठिकाणी आपण बघितला होता. यावर्षी थोडासा फेरबदल आपल्याला दिसतोय बघा. 2 बाईक या ठिकाणी आहेत. होंडा ड्रीम बघा आता उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलरसाठी स्पर्धेमध्ये बघा पहिलं षटक संपलेलं असताना शेवटच्या दिवशी मला वाटतं अक्षय खाटमध्ये उपस्थित राहू शकला. यावेळेस सँडी राठोड बघा कमरच्या बाजूला खेळलेला खणखणी फटका सनरोज तयारीच्या दिशेला खेळलेला एक पॉवरफुल परंतु अक्षय खाटमध्ये देखील आपण बघितलं पाठीमागच्या स्पर्धेत सँडी राठोडच्या बॅटमधून पुन्हा एकदा कमरच्या बाजूला खेळाय. वाईल्ड लिमिटेड गॅलरीच्या दिशेला खणखणी फटका सांगतात किती सातत्यानं फलंदाज आणि गोलंदाजांवर वर्चस्व ठेवत असतो. दरम्यान समीक्षा स्पीड सरकार खेळणारा सँडी राठोड पुन्हा एकदा समांतर फटका कार्पेट शॉट आपण पाहतो. समोरच्या आतमध्ये चेंडू स्पिनच्या आतमध्ये अडवला गेलाय. दरम्यानची फेक बघा इथे तोपर्यंत पाहतो आपण तब्बल 3 धावा पळून पूर्ण केले गेल्यात. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट एजाज कुरेशीनं आणि सँडी राठोड 9 चेंडू खेळलाय मैदानामध्ये. तब्बल 25 धावांची गडी त्यांना आतापर्यंत केली. यावेळेस खेळलेले चेंडू समोरच्या खेळाडूची मिळतील. दुसरीचा प्रयत्न होतोय. दरम्यान सँडी राठोड बघा आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय. 2 धावेनं आपल्याला पुन्हा एकदा पुढे जायला तब्बल 34 अशा धावांमध्ये जाऊन पोहोचलाय. आणि खऱ्या अर्थानं बघा धावांचा बघत पुढचा चेंडू बघा सँडी राठोड यावेळेस अफलातून फटका खेळलाय. दरम्यान चेंडू एक टप्पा खातोय. वाईड थ्रो कॅरियर्स प्रायव्हेट लिमिटेडचा पॉवर मध्ये राहिली तर पहा आपल्याला नक्कीच मोठा धावफलक या मैदानामध्ये उभा राहायला मिळेल. काल आपण 120 धावांचा डोंगर या मैदानामध्ये रचलेला बघितला होता आणि एजाज कुरेशी आणि सँडी राठोड त्याचबरोबर पाठीमागे बिलाल